नमस्कार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते सांगली बांधकाम कामगारांना मोर्चा गेलेला होता। कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर हा धडक मोर्चा गेलेला होता। तर बांधकाम कामगारांनी सांगली येथे जोरदार घोषणाबाजी केली। हा मोर्चा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्य सीटू यांनी काढला। या मोर्चात राज्यातील हजारो कामगार सहभागी झाले होते। लाखो बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंद आहे। इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे हजारो कोटी रुपये शिल्लक आहेत, बँकेमध्ये ठेवलेले आहेत, पण कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही। त्या पैशाचा वापर करत आहेत असा आरोप करीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा धडकला। तर इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन सिटी पदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते। कामगार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाला जवळील जे काय आपलं पालकमंत्री सुरेश खाडे यांचे कार्यालय आहे त्या ठिकाणी पोहोचले। यावेळी पोलिसांचा मोठा पारा असून आंदोलकांची चर्चा करून महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी आश्वासन दिले। त्यानंतर बांधकाम कामगारांनी जे आहे ते आंदोलन मागे घेतले। त्या ठिकाणी विस्ताराने आपण तुम्ही थोडक्यात मला या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या होत्या ह्या कामगारांच्या हे तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। त्या ठिकाणी पहिली मागणी होती तपासणी ते उपचार या योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश करा। तर ही मागणी मान्य करण्यात आली आहे। या योजनेमध्ये आई वडिलांचा समावेश करण्यात येणार आहे व यांची अंमलबजावणी लगेच 2 दिवसात करू असा शब्द या ठिकाणी मंत्र्यांनी दिलेला आहे। त्यानंतर 2 नंबरची मागणी आहे, राज्यात नोंदित बांधकाम कामगारांना 20,000 रुपये जे आहे ते दिवाळी बोनस भेट द्या असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या मागणीवर मंत्री सुरेश खाडे सकारात्मक आहेत व तसा प्रस्ताव त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडण्यासाठी कामगार सचिवांना सूचना दिल्या आहेत। त्यानंतर 2019 प्रमाणे साहित्य खरेदी योजना सुरू करा, प्रति कामगार 1000 रुपये द्या असं पण या ठिकाणी मागितलेलं आहे। तर ही मागणी शिष्टमंडळाने जोरदार लावून धरली व यावर सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घेऊ व ही योजना परत सुरू करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर 4थी मागणी अशी होती की मंडळाच्या नोंदीत नूतनीकरण करणे व लाभ लवकर मिळण्यासाठी सर्व प्लॉटची प्लॉटची पद्धत बंद करा व सर्व पेंडिंगची कामे 2 महिन्यांपूर्वीची जी आहेत ते या ठिकाणी आवश्यक स्टाफ भरती करून लवकरात लवकर सुरू करा। त्यानंतर मागणीवरील चर्चा झालेली आहे। सर्व पेंडिंगची कामे निकाली काढण्याचे आदेश कामगार मंत्री यांनी दिले। त्यानंतर 60 वर्षावरील नोंदित कामगारांना महिन्याला 10,000 रुपये द्या, पेन्शन द्या अशी मागणी केली होती। तर ही मागणी बराच वेळ लावून धरल्यानंतर बांधकाम कामगारांना पेन्शन देण्याचा मान्य केले। मंत्री महोदयांनी मागणी मंजूर केली व त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करू असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। तर सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना लागू करा, त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना जोडा, ही मागणी तत्काळ कामगार मंत्र्यांनी मान्य केली। तालुका ठिकाणी तालुक्यात दवाखाना देण्याचे आश्वासन यांनी दिले। घर बांधणे योजनेचे या ठिकाणी तुम्हाला सांगतो, घर बांधण्यासाठी या ठिकाणी आम्हाला घर बांधण्यासाठी 4.5 लाख रुपये मंजूर करा, लाभार्थ्याचा शेवटचा हप्ता जो आहे तो ताबडतोब द्या, नवीन घरकुल मंजूर करा असं पण या ठिकाणी मागणी केली। तर ह्या मागणीवर मंत्री महोदयांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। नवीन जे प्रकरण आहेत, नवीन घरकुल आहेत, मंजुरी द्या, लवकरात लवकर घरकुलाला मंजूर करा आणि घरकुलाच्या रकमेत वाढ करून पण या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात, मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणीची अट रद्द करा, ही पण या ठिकाणी पेंडिंगमध्ये ज्या लाभ आहेत ते ताबडतोब द्या। तर ही मागणी सकारात्मक लवकरात लवकर त्यामध्ये दुरुस्ती करून येणार आहे, ही अट शिथिल करण्यात येणार आहे। त्यानंतर 1-2 वर्षांनंतर रिन्यूअलसाठी आलेले अर्ज सचिवऐवजी जिल्ह्यातील ACL किंवा RO यांच्याकडे द्या, ही मागणी मान्य करण्यात आली। आता लवकरात लवकर हे 2 ते 3 वर्षांनंतरचे जे अर्ज आहेत जिल्ह्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे मंजूरसाठी देण्यात येतील। त्यानंतर मंजूर लाभाचे पैसे ताबडतोब कामगाराच्या बँक खात्यात टाका, ही मागणी मंजूर करण्यात आली आहे। लवकरात लवकर सर्व लाभाचे अर्ज मंजूर झाले आहेत त्याची रक्कम टाकण्यात येईल। त्याची जे स्कॉलरशिप असेल, कोणती म्हणजे अर्ज केले असेल त्याची लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे ते पैसे भेटून जाणार आहेत। तर ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना 90 दिवस कामाचा दाखला देण्याच्या अधिकाराबाबत ग्रामसेवक वेळोवेळी सूचना दिल्या आहेत। पण या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच वेळेस सविस्तर प्रकाश टाकला तर संघटनेने जे काय ग्रामसेवक संघटना आहे त्या बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचा दाखला न देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता। तर राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना फटका बसला आहे। तर शासन आदेश नसतानाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, शासनाचा आदेश कसा आहे, या ठिकाणी ग्रामसेवक हे कामगारांना दाखला देत नाहीत। तर या ग्रामसेवक संघटनेच्या दबावाला बळी पडून बीड जिल्ह्यातील काही पंचायत समितीचे BDO आणि ग्रामसेवक यांना पत्र काढून 90 दिवसाचा कामाचा दाखला देऊ नका असा आदेश काढला। त्यांच्या प्रति कामगार मंत्री महोदय यांना दिल्या व कामगार मंत्र्यांनीही या लगेचच ग्रामविकास विभागाशी संपर्क साधून या सर्वांवर कारवाईचे
करण्याच्या सूचना केल्या व ग्रामसेवकांना शासन आदेश असताना जोपर्यंत शासनाचे आदेश आहेत तोपर्यंत कामगारांना प्रमाणपत्र द्यावेत अशा सूचना करण्याचे ग्रामविकास विभागाला कळविले व ग्रामसेवक हे कामगारांना प्रमाणपत्र देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यानंतर जे आहे ते इंजिनिअरिंगचे अनेक कोर्स मंडळातील यादीत नाही आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी केला पाहिजे ही मागणी मंजूर करण्यात आली व जे कोर्स मंडळाच्या यादीमध्ये नाहीत समावेश लवकरात लवकर करण्यात येईल आणि त्यांची कोर्सही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यातील नाका कामगारांना तत्काळ नोंदणी करण्यासाठी अटी शिथिल करा अशी सुद्धा मागणी मान्य करण्यात आली व राज्यभरातील सर्व नाक्यावरील नाका शेड उभारण्यात येणार आहे व सर्वांची नोंदणी मंडळ करून घेणार आहे. साईट व्यवस्थित चालत नाही व त्यामुळे कामगारांचे अर्ज त्रुटीमध्ये पडतात. काही अर्ज साईटवर दाखवत नाहीत. अपडेट करावे व त्याचे सुलभीकरण करण्यात यावा. संबंधित कंत्राटदाराला समज द्यावी. शिष्यवृत्तीची रक्कम वाढ करावी ही मागणी मान्य करण्यात आली. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे व त्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे. ह्या मागण्या सविस्तर चर्चा झाली व साईट तांत्रिक गोष्टी आहेत त्यात लवकरात लवकर सोडण्यात येतील असा शब्द कामगार मंत्र्यांनी दिलेला आहे. तर BOC व WFCच्या कंत्राटदार त्यांच्या स्टाफांना संदर्भात काही प्रश्न समस्या होत्या. शिष्टमंडळाने कामगार मंत्री महोदय समोर मांडल्या. कंत्राटदार व स्टाफ यांना सूचना समज दिली आणि यावेळी अनेक प्रश्नांची चर्चा या ठिकाणी झाली सुद्धा. कामगार मंत्र्यांनी निराश केले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक मागणीवर सकारात्मक चर्चा झाली. तातडीने या सर्व मागण्या अंमलबजावणी करू असे कामगार मंत्री यांनी शिष्टमंडळाला शब्द दिला. तर या मंडळात कामगार फेडरेशनचे अध्यक्ष त्यानंतर MS शेख असे भरपूर या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी होते. त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या कामगार मंत्री या ठिकाणी सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर हा मोर्चा गेलेला होता आणि बरेच आपल्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बरेच आपले कामगार असतील त्या कामगारांनी या मोर्चाला सहभाग घेतला आणि जे आहे ते या ठिकाणी सहभाग घेऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि त्यांचे जे आहे ते निर्णय या ठिकाणी लवकरात लवकर त्यांच्या मागण्या या ठिकाणी आपल्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर मांडले आणि आपले कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पण या ठिकाणी जे आहे ते मान्यता बऱ्याच योजनेवर मान्यता दिली आणि लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय घेऊ असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे कामगारांना. तुम्ही मित्रांनो नक्कीच हा माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ह्या माहितीमधील तुमचं प्रतिक्रिया काय आहेत आणि तुमच्या प्रतिक्रिया ही तुम्ही जर या ठिकाणी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले असतील तर तुम्ही पण या ठिकाणी कमेंट करू शकतात आणि जे काही या मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत त्यांना येऊ शकल्या किंवा लांब असतील काय अडीअडचण असेल तर त्यांची प्रतिक्रिया काय आहे ह्या मागण्यावर आणि त्यांचं पर्सनल तुमचं माहिती काय आहे तुम्ही कोणती मागणी मागू शकतात या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगू शकतात. तुमची मागणी या ठिकाणी कमेंटमध्ये टाकू शकतात. तर मित्रांनो ही माहिती नक्की समजली असेल आणि संपूर्ण बांधकाम कामगारांना सूचित करण्यात येत आहे की लवकरात लवकर नोंदणी करून घ्या कारण की एक दोन महिन्यानंतर आता ह्याच चालू महिना संपलेला तर एखाद्या दिवस आचारसंहिता लागल्यानंतर एखाद्या दिवस कामाची जे आहे तुम्हाला उशीर लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते तुम्ही नोंदणी करून घेऊ शकतात. तर मित्रांनो तुम्हाला माहिती समजली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत अशाच नवीन बांधकाम कामगाराच्या नवीन अपडेट्सचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.